बोला सुनीता मॅम. नमस्कार, मी सुनीता पाके. मी तुमच्या क्लासमध्ये रेमेडी क्लाससाठी ऍडमिशन घेतलं. ऍक्च्युली मी भरपूर क्लासेस केले, भरपूर कोर्सेस केले, पण कुठे आम्हाला रेमेडी शिकवली नव्हती. ती आम्हाला तुमच्याकडून मिळाली. आणि काय होतं माहितीये मॅडम, जेव्हा आपण लोकांना त्याचा प्रिडिक्शन देतो, पण जर रेमेडी दिली नाही ना, जसं डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरला आपण सांगतो, मग तो एवढ्या चांगल्या मूठभर गोळ्या देतो, मग आपल्याला वाटतं की नाही. मग त्याच्या ह्या तुमच्या रेमेडी म्हणजे त्या व्यक्तींसाठी गोळ्या आहेत, मेडिसिन आहे. कळलं? त्याच्यातून खूपच फायदा झालाय आम्हाला, कारण आम्हाला रेमेडी माहितीच नव्हत्या. कळलं? आता क्रिस्टल विस्टल म्हणजे आपण कुठला क्रिस्टल वापरावा, न्यूमरोलॉजी प्रमाणे वगैरे, हे सगळं माहिती होतं. पण तरी पण लोकांना जेव्हा रेमेडी सांगतो ना, तेव्हा चांगला ज्योतिषी असं म्हणतात. जसं आपण म्हणतो चांगला डॉक्टर, तसं अच्छा. लोक जेव्हा रेमेडी देतो ना, तेव्हा चांगला ज्योतिषी म्हणतात. त्या तुमच्याकडून मिळाल्या. खूप कमी पैशात, कमी ह्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला खूप छान आणि सुंदर शिकवलं. थँक्यू. थँक्यू सो मच. मी सांगते ना, आम्ही खरंच सांगतोय, आता पण कोर्सेस बरेच केले. रेमेडीज ह्या लिमिटेड होत्या प्रत्येक गोष्टी, म्हणजे प्रत्येक नंबर्स मूल्यांक असेल किंवा कुठल्याही असेल. पण खऱ्याच गरजेच्या ज्या आहेत डेली यूज मध्ये किंवा प्रत्येक क्लायंट कडून ज्या रिक्वायरमेंट्स असतात, त्या तुम्ही परिपूर्ण केल्या. म्हणजे आता आम्ही कॉन्फिडेंटली त्या देऊ शकतो, आणि तुम्ही पण सांगितल्यात की त्या खरंच उपयोगाच्या आहेत सगळ्यात. हो. त्याच्यामुळे भरपूर स्टॉक तुम्ही दिलेले आहेत रेसिपीजचा, आम्हाला खूप उपयोगी आहेत. म्हणजे खऱ्या गरजेच्या ज्या असतात नेहमी डेली युजेसच्या, त्या तरी आता सध्या मिळाल्या आहेत. थँक्यू मॅम. थँक्यू सो मच. चालेल मॅडम. हा मॅम, तुमच्याकडे आम्ही क्लासमध्ये आम्ही जॉईन झालोय. खरंच खूप छान वाटतंय, कारण की तुमचा पण हा फर्स्ट टाइम आहे. पण असं नाही की तुम्ही कुठे काही कमी पडलाय. तुम्ही ऍक्च्युली खूप तुमच्या ह्याच्याने तुम्ही आम्हाला नीट व्यवस्थित शिकवलेलं आहे, आणि खूप छान पॉझिटिव्ह ऍटिट्यूडने. म्हणजे असं नाही की आम्हाला कुठे समजलं नाही की तुम्ही काही ते रिपीट केलं नाही किंवा तुम्ही एक्सप्लेन केलेलं नाही, असं पण नाहीये काही. तुम्ही एकदम प्रॉपर वेने घेतलेले आहे, आणि आम्हाला रेमेडीचा नक्कीच चांगला उपयोग होणार आहे तुझा. जसं तुम्ही सांगितलं आम्हाला की तुम्ही करून बघा, खूप चांगले आहे, चांगले इफेक्ट्स येतात, त्याचे रिझल्ट खूप चांगले आहेत. त्याचा तर आम्हाला फायदा होणार. त्यासाठी खरंच थँक्यू मॅम. कारण की आता आपण रेमेडी क्लास आपण जे केले ते आपल्याला माहितीच आहे, पण ह्या ज्या काही एक्स्ट्रा रेमेडीज आहेत त्या खरंच ऍक्च्युली जेव्हा कोणी असे क्वेश्चन घेऊन येतात, तेव्हा मग आपल्याला ह्या रेमेडीज त्यांना द्यायला खूप कामात येते. त्यासाठी हे खूप एक चांगलं वाटलं की आपल्याकडे ते रेमेडीज आहेत की आपण त्यांचे क्वेश्चनचे आन्सर आपण देऊ शकतो. त्यासाठी खरंच थँक्यू मॅम. थँक्यू सो मच रुपाली मॅम. नेक्स्ट. मी वर्षा बोलते मॅडम, वर्षा जाधव. मी आतापर्यंत बोला. फक्त ऐकलेले की लाल चाकच्या रेमेडीज खूप पॉवरफुल आणि सिम्पल असतात, म्हणजे रोजच्या यूज मधून आपण करू शकतो असं ऐकलं होतं. ते खरंच आता बघायला मिळालं, आणि आता मला तरी असं वाटतं की प्रत्येक क्वेश्चनवर सोल्युशन मिळाल्यासारखं वाटतंय. हो. असं प्रत्येक झालंय. गोष्टीवरती रेमेडी, हो. अगदी छोट्यातल्या आपण छोट्या. सांगायला पण सोपं आहे, म्हणजे आणि करायलाही सोपं आहे. असं म्हणजे हो. क्लायंटला करू शकतात ते, असं काय अवघड नाही की मी या रेमेडीज करू शकत नाही हो असं. बरोबर. ही गोष्ट एक महत्वाची की म्हणजे खर्चिक नाहीये त्या रेमेडी. हा. थँक्यू मॅडम, थँक्यू. तुमच्याकडून आम्हाला थँक्यू. खूप अनमोल ज्ञान भेटलंय. थँक्यू सो मच वर्षा मॅम. थँक्यू. हॅलो मॅडम, मी हा बोला बोलते. संगीता मॅम. मी संगीता विषय अंबरनाथ वरून बोलते. मी या व्यवसायाने ब्युटिशियन आहे तशी, पण ही आवड म्हणून मी हे कोर्स केलेला आहे. तर मला जेव्हा हा कोर्स करत होती ना, तेव्हा माझ्या जे संबंधित जे लोक आहेत ना, त्यांचे प्रॉब्लेम्स डोळ्यासमोर येत होते. मी काही कुठला कोर्स आधी केलेला नाही, पण मला लगेच आठवायचं, याला ही रेमेडी चालेल, त्याला ती रेमेडी चालेल. म्हणजे त्यावेळेला माझ्यापेक्षा मला असं दुसऱ्यांच्या प्रश्नांचे जास्त असं वाटत होतं की हे माझ्याकडून सुटतील यांचे प्रश्न. अच्छा. त्यामुळे मला खूप छान वाटलं. मी आधी युट्यूब वरती याचे व्हिडिओ बघायचे मॅडम, लाल किताबचे. ते मला आवडले, म्हणून मग मी हा कोर्स करायला ठरवला. अरे वा. खूप छान. जन्मतारीख काय आहे मॅडमची? थँक्यू मॅडमची सो मच. जन्मतारीख? तुमच्याकडे आल्यावर आहे ना, मला ते घरं कळली. मी घरं कधीच, म्हणजे मला माहितच नव्हतं घरं म्हणजे काय असतं ते. तर ते पहिल्या त्याच्यात मला ते क्लिअर झालं.